नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 ऑगस्ट 2025. आज सकाळची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती पाणी आहे, नीरा बेसिनमधल्या धरणातून नीरा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, त्याचबरोबर उजनीत येणारा दौंडचा विसर्ग किती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.830 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC. उजनी धरण आज सध्याला 100% थांबलेलं आहे. परंतु काल दिवसभरामध्ये गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि त्यामुळं उजनी धरणात जे काल सकाळी 5000 क्युसेकचा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने वाढवत तो 15000 क्युसेक विसर्ग करण्यात आला आणि परत पुन्हा एकदा तो कमी करत सकाळी तो 10000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 10000 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. बाकीच्या सगळ्या योजना बंद आहेत आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये 51 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्यामुळं कदाचित आज संध्याकाळपर्यंत या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते, कारण दौंडचा विसर्गही कालच्यापेक्षा वाढलेला आहे. वाढ ही किंचित असली तरी पुढील दोन ते 3 दिवस पावसाचं प्रमाण जास्त सांगितल्यामुळं उजनी धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. परंतु उजनी धरण प्रशासनाने उजनी धरण 109-10% आणलं पाहिजे, त्यानंतर नियंत्रण केलं पाहिजे. आतापर्यंत जे नियंत्रण केलं अगदी योग्य पद्धतीने नियंत्रण केलेलं आहे. परंतु आता उजनी धरण 111% पूर्ण भरल्यानंतरच त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण एवढा पाऊस जरी आताही पाऊस चालू असला भाग बदलत तरी पावसाचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात असल्यामुळं नियंत्रण करणं सोपं आहे. उजनी धरण 111% भरणं गरजेचं आहे. उजनी धरणातून सध्याला खालच्या भागामध्ये भीमा नदी असेल, सेनामाळा उपसा सिंचन असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल किंवा बोगदा असेल, यातून पाणी सोडून नियंत्रण करता येऊ शकतं. सध्याला उजनी धरणातून पॉवर हाऊससाठी जे पाणी सोडलं जात होतं ते बंद केलं आहे. फक्त केवळ 10000 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीमध्ये चालू आहे. मुख्य कालवा बंद केलेला आहे, बाकी योजना सगळ्या बंद केलेल्या आहेत. परंतु काल दिवसभरामध्ये 51 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळं या पाण्यामध्ये वाढ होऊ शकते. परंतु हे पाणी साठवणं गरजेचं आहे. नीरा बेसिनमधल्या धरणाच्या परिसरामध्ये पाऊसही चालू आहे. नीरा नदीमध्ये वीर धरणातून 1400 क्युसेकचा विसर्ग चालू असल्यामुळं एवढा फारसा विसर्ग नाही. परंतु याचं नियंत्रण योग्य पद्धतीने केलं तर आपलं उजनी धरण किंवा नीरा बेसिनमधले असलेली बंधारे असतील किंवा धरणं असतील याचं योग्य नियोजन होऊ शकतं. तर अशाच उजनी धरणाच्या ताज्या अपडेटसाठी, ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून पत्रकार सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.